विद्यार्थी म्हणून आवाज युवकांचा कनिष्कांत आपले हार्दिक स्वागत करतो. जसं की तुम्ही आपण बघतायत की चॅनल बेरोजगारांसाठी काम करते आणि बेरोजगारांना किती रोजगार मिळेल. कारण आता आपण बघताय की केंद्रामध्ये राज्यामध्ये नोकरीचा हा विषय सगळ्यात मोठा विषय, गंभीर विषय झालेला आहे. तर त्या संदर्भात आपण शासकीय, बिगर शासकीय अशा संस्थांना आपण भेट देऊन, असं संचालकांना आपण भेट देऊन बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल तर त्या संदर्भात आपण मुलाखती घेत असतो. तसंच आज आपण मिराकी व्हेंचर या संस्थेमध्ये आपण आज आलेलो आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रसाद बोकडे सर आणि विकी सांगळे सर. तर यांचं आपण आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. आणि आता मला सांगा, मिराकी व्हेंचर म्हणजे नेमकं काय? मिराकी व्हेंचर्स ही मुंबई बेस्ड कंपनी आहे. 2012 पासून आपण मार्केटमध्ये आहोत. आपण सुरुवात केली होती कॉन्ट्रॅक्च्युअल लेबरच्या दृष्टिकोनातनं आणि 2018 मध्ये गव्हर्नमेंटचे काही जे नवीन नवीन स्कीम्स आहेत त्या स्कीममध्ये आपण मॅनपॉवर द्यायला सुरुवात केली. सो सध्या आपण बघितलं तर मिराकी व्हेंचर्समध्ये आपण कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कफोर्स, नॅप्स, ईपीपी, त्यानंतर बीबोक सारखी सर्व्हिसेस आपण देतो आहोत. ही पॅन इंडिया बेस्ड कंपनी आहेत आणि जवळजवळ 600+ कंपन्यांसोबत आपण काम करीत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कौशल्य विकास रोजगार योजना आहे. तर या रोजगारच्या माध्यमातून आपण जे काय आज मुलाखती घेत आहेत तर त्याच्याविषयी काय सांगा? आज आपण आमच्या एका क्लायंटसाठी मुलाखती घेत आहोत. ज्याच्यामध्ये आपण 10वी 12वी ITI डिप्लोमा होल्डर आणि वेगवेगळ्या संबंधितले जॉब्स आपण प्रोव्हाइड करीत आहोत. तर हे ऑन रोल जॉब आहेत, काही कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर वर्कर्स आहेत आणि काही नॅप्समध्ये वर्किंग साठी आपण वर्कफोर्सचे इंटरव्ह्यू लाईन अप केलेले आहेत. मिराकी व्हेंचर जे आहे त्याचे लाभार्थी आहेत, जे बेरोजगार आहेत त्याच्याकडनं काही फी घेतो का? नाही, आपण मिराकी कुठल्या प्रकारची फीस कधी चार्ज करत नाही. तो परमनंट हायरिंग जरी असलं तरी किंवा अप्रेंटिस असलं तरी आपण फक्त मुलांना हा रोजगार संधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे आपण मुलांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही, कुठल्याही प्रकारचा आपण त्यांना चार्जेस आकारत नाही. आणि मिराकी व्हेंचरचं जे कामगार क्षेत्र आहे तर हे क्षेत्र किती मोठं आहे आणि कोणत्या कोणत्या क्षेत्र याच्यामध्ये असणार आहे? क्षेत्र आपण बघितलं तर फार मोठं आहे. म्हणजे याच्यामधनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5वी पासून तर इंजिनियर पर्यंत कुठलाही विद्यार्थी किंवा कुठलाही वयोगटातला व्यक्ती आपल्याकडे आला तर त्याला नोकरीची संधी आपल्याकडे आहे. ठीक आहे. आणि क्षेत्र तुम्ही म्हणाल तर आपण प्रत्येक प्रोफाईलमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग झालं, रबर झालं, त्याच्यातून FMCG, बँकिंग, फार्मास्युटिकल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नोकरीची संधी मुलांना देत आहोत. याला मुलांना शिक्षण आणि किती लागेल आणि यांना पगार काय असेल? शिक्षण म्हटलं तर जसं मी पहिले पण एकदा सांगितलं तुम्हाला की 5वी पासून तर इंजिनियर पर्यंत, मग तो BA असेल, BCom असेल, 10वी पास, नापास, 12वी असेल किंवा डिप्लोमा होल्डर इंजिनियर असेल तर त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नोकरीची संधी इकडे देतो आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपण पुणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर अशा ठिकाणी आपण त्यांना जॉब देतो. आणि पगार किंवा स्टायपेंडची कधी तुम्ही रेंज बघाल तर आपल्याकडे साधारणतः 12,000 रुपयापासून तर 40,000 रुपयापर्यंतचे जॉब्स अवेलेबल आहेत. आणि जर नोकरी हवी असेल तर काय करावं लागेल? नोकरी हवी असेल तर बस जो खाली दिलेला पत्ता आणि नंबर आहे तिकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे. कुठल्याही प्रकारची फीज आपण आकारत नाही आणि तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला यायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. आमचे जे अधिकारी आहेत तुम्हाला ते इंटरव्ह्यूसाठी पाठवतात आणि तुम्हाला नोकरीची संधी मिळवून देतात. बेरोजगारांचा काय फायदा आहे? बेरोजगारांचा फायदा तुम्ही म्हणाल तर जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बऱ्याच याच्यामध्ये स्कीम्स अवेल करून दिलेले आहेत. अप्रेंटिसशिपमध्ये बऱ्याचशा त्यांनी फ्लेक्झिबिलिटी आणलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिसची जे स्किल्ड वर्कर असतात आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही
अशा लोकांना देखील आपण अप्रेंटिस मध्ये रुजू करू शकतो आणि त्यांना अप्रेंटिसचं सर्टिफिकेट आपण मिळवून देऊ शकतो आणि पुढे मग त्यांना त्यांचं एम्प्लॉयबिलिटी वाढते मार्केटमध्ये. त्यांना एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यामध्ये मिळतात. विकेआर न्यूज आवाज युवकांचा आपण बघितलंय की बेरोजगारांसाठी भोकडे सर आणि के सांगळे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेले, जे फी पण घेत नाहीयेत आणि ज्यांना संपर्क करायचा, कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपल्या चॅनलच्या खाली आपण त्यांचं नाव, पत्ता सगळं देतोय. त्यांनी तिथे संपर्क करायचा आहे. काही अडचण आली तर गणेश कंकाळ मला तुम्ही संपर्क केला तरी चालेल. जय हिंद, जय भारत.